नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। राज्यात गुन्हेगारी वाढली आहे, गृह खात्याचं लक्ष नाही तर शेतकऱ्यांसाठी सरकार उदासीन असल्याचं देखील अंबादास दानवे यांचा आरोप। तर वेरूळमध्ये जमिनीच्या वादातून रस्त्याची कोंडी, सोन्याचे भाव असलेल्या जमिनीसाठी शेतकरी आक्रमक। आता बघूया सविस्तर बातम्या। राज्यात गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून त्याकडे गृह खात्याचं लक्ष नसल्याचा आरोप शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केलाय। तर शेतकऱ्यांसाठी सरकार उदासीन असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे। बिलकुल नांदेडमध्ये ज्या पद्धतीनं खून 3 दिवसात 5 मुर्दे पडलेले आहेत, म्हणजे कायद्याचा धाक राहिला का नाही राहिला, आज सामनाने त्याच्यावर अग्रलेख सुद्धा लिहिलेला आहे। राज्यात कायदा सुव्यवस्थेचं मला असं वाटतं खून जरी पडतायत दररोज तरी त्याच्याकडं संवेदनशीलतेनं कोणी बघत नाही। राज्यातलं गृह खातं बघत नाही, राज्याचे मुख्यमंत्री बघत नाही। नांदेड सारख्या संवेदनशील शहरामध्ये कायदा सुव्यवस्था कुठे शिल्लकच राहिलेली नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। शेतकऱ्यांसंदर्भात मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे नुकसान झालंय, मात्र तो विषय आता सरकारकडून कुठल्या प्रकारे निघत नाहीये। पंचनामे म्हणा, नुकसान भरपाई, तेव्हा मागची तर पूर्ण बाकी आहेच। 33,000 कोटी रुपयाचं पॅकेज सरकारने डिक्लेअर केलेलं होतं आणि आता सुद्धा मागच्या या महिनाभरात ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये गारपीट झालेली आहे, अतिवृष्टी झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर पीक पाण्याचं नुकसान झालेलं आहे। याच्याविषयी सुद्धा सरकारचं कुठलीच पावलं नाही। मागचे 33,000 कोटीचं मोठं पॅकेज अशा पद्धतीनं घोषणा माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केली होती, परंतु अजून हे पॅकेज सुद्धा गावापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेलं नाही। जागतिक आरोग्य दिनानिमित्त स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी संतोषी मातानगर आरोग्य केंद्राला भेट देत तेथील विविध सुविधांची पाहणी केली आहे। तर आरोग्य विभागामार्फत दर्जेदार आरोग्य सेवांवरती भर देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले आहेत। छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी दिनांक 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने संतोषी मातानगर येथील आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली। या पाहणी दरम्यान रुग्णांना दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवा, स्वच्छता व्यवस्था तसेच उपलब्ध उपचार सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी आवश्यक त्या बाबींवरती चर्चा करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या। निरोगी समाज घडवण्यासाठी आरोग्य सेवांची गुणवत्ता अधिक सक्षम करण्यावरती प्रशासन कटिबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं। तसेच या कामांसाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली। सिद्धार्थ उद्यानातील विकास कामांची महापालिकेचे स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी पाहणी केली। यावेळी प्रशासनाने दर्जेदार व वेळेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत। छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी मंगळवारी रोजी सिद्धार्थ उद्यानाला भेट देऊन तेथे सुरू असलेल्या विविध विकास कामांची सविस्तर पाहणी केली। पाहणी दरम्यान सुरू असलेली कामे दर्जेदार पद्धतीने व नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांना दिल्या। नागरिकांना स्वच्छ, सुसज्ज व सर्व सुविधा उपलब्ध असलेले उद्यान मिळावं यासाठी आवश्यक सर्व बाबींवरती विशेष लक्ष देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले। तसेच उद्यान परिसरात नव्याने उभारण्यात आलेले स्वच्छतागृह पुढील 2 दिवसात नागरिकांसाठी सुरू करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत। खुलताबाद तालुक्यातील वेरूळ नगरीत सध्या जमिनीला सोन्याचे भाव आले असून याच जमिनीच्या वाढत्या किमती आता वादाचं मूळ ठरत चाललेल्या दिसत आहेत। वेरूळ येथील गट नंबर 703 मध्ये सुनील शहा लॉजिंगच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून सध्या मोठा रणसंग्राम पेटला। गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी ज्या मार्गांचा वापर शेतकामासाठी करत होते तो रस्ता अचानक वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। एका बाजूला परिसरातील शेतकरी हा रस्ता आमचा हक्क असल्याचं सांगतात, तर दुसरीकडे ही जागा आदर्श युवक क्रीडा मंडळाच्या मालकीची असल्याचा दावा केला जातोय। जमिनीचे भाव गगनाला भिडल्यामुळे आता इंच जागेसाठी दावे प्रतिदावे केले जात असून या तांत्रिक पेचामुळे शेतकऱ्यांची मात्र मोठी कोंडी निर्माण झाली आहे। शेतात जायचं कसं हा
प्रश्न सध्या उपस्थित झालाय. या पार्श्वभूमीवरती महसूल विभागाने या प्रकरणी गांभीर्याने दखल घेऊन तातडीने रस्ता मोकळा करावा अशी मागणी परिसरामध्ये सध्या जोर धरत आहे. पत्रव्यवहार केलेला आम्ही नसताना त्यांनी या ठिकाणी येऊन रस्ता काढलेला आहे. इथं काही नसताना, आणि जो पूर्वीपासून जो रस्ता आहे, गाडी वाट रस्ता आहे, मी मोजमाप सुद्धा केलेलं भूमी अभिलेख कडून. यावर्षी मोजमाप करून माझी जमीन काढलेली आहे, आणि भूमी अभिलेखवाल्यांनी त्यांच्या नकाशा सुद्धा हा पांदी गाडी वाट दाखवली. नाही, हे कब्रस्तानचं आहे ते. तुम्ही जे तहसीलला तक्रार केली या जागा संदर्भात, काय विषय आहे जागाचा? या जागेचा विषय असा आहे की हा पांदी रस्ता आहे. हा पांदी रस्ता आहे. हा रस्ता कोणी गुंडागिरीना कोणी त्यांनी तो अडवलेला आहे. इथं कंपाऊंड वॉल केला आमच्या रस्त्याला. आम्ही तहसीलला अर्ज याच्यासाठी दिला होता का आम्हाला हा रस्ता मोकळा करून दे. हा रस्ता आहे त्याच्याकडे काय असेल ना, त्यांच्याकडे काही आहे नाही, त्यांनी समोर आणून दाखवा. आता यांनी तार कंपाऊंड केलेलं आहे, त्याच्याकडे काय असेल ना, त्याच्याकडून केलं असेल ना त्यांनी काहीतरी. त्यांनी आहे नाही हे भूमिलेखवाले चेक करेल. हा का? तुमचं म्हणणं आहे त्याच्याकडे काहीच नाही आहे जागाचं? हा, तुमचं म्हणणं असं आहे का हे जागाचं काय आहे नाही त्याच्याकडे? त्याच्याकडे असो नसो आम्हाला त्याची काही घेणं नाही. हा सार्वजनिक रस्ता आहे. हा रस्ता चालू करण्यात साधारणतः 9:30 वाजेपासून आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी जमलेलो आहोत. कारण प्रशासनाने आम्हाला असा आज आदेश दिला होता की हा सदरील अतिक्रमण झालेला रस्ता आम्ही रिकामा करून देऊ म्हणून. परंतु आता जवळजवळ 1 वाजेचा टाइम होत आलाय, परंतु कुणी आलेलं नाही आतापर्यंत. आमची कुणी दखल घेतलेली नाही. त्याची खंत आहे आम्हाला, कारण हा अतिशय प्राचीन रस्ता आहे. हा जो रस्ता अडवलेला आहे ते ह्या रस्त्याला धरून कमीत कमी 150 ते 200 150च्या पुढे एकरची शेतीचा रस्ता आहे या लोकांकडे. रस्ता हे रस्ता आता काय रस्ता अडवला आहे सगळं सांगते ना, रस्ता कोणी अडवला नाही. अरे रस्ता कसं काय होते? रस्ता त्याचं काय जागा असेल ना त्याच्याकडे काय असेल ना? पूर्वीचे मी सांगतो वॉल कंपाऊंड कसं काय तार कंपाऊंड करू शकतो? भूमी अभिलेख कार्यालय धरून हा रस्ता आहे. भूमी अभिलेखाचं जो रेकॉर्ड आहे ना, रेकॉर्ड धरून हा रस्ता आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. हेलो, विनय ग्लोबल करियर से बोल रहा हूँ. आप कंबोडिया में कॉल सेंटर जॉब के लिए सिलेक्ट हो गए. 1.25 लाख तनख्वाह, रहना और खाना बोनस अलग, ज्वाइनिंग अगले हफ्ते. इतनी जल्दी? तो वीजा भी? अरे टूरिस्ट वीजा पे जाके ट्रेनिंग शुरू करो, वर्क वीजा वहीं मिलेगा. ट्रेनिंग में तौबा तो वाला डांस सिखाओगे? डांस? कैम्बोडिया जाकर मेरा पासपोर्ट छीन लोगे, गुलामी करवाओगे, साइबर अपराध कराओगे, तो मैं तो तौबा ही करूंगा ना. मैं नहीं फंसूंगा. कई फर्जी एजेंट्स विदेशी नौकरी का झांसा देकर आपको फंसा लेते हैं. इसलिए हमेशा विदेश मंत्रालय द्वारा वेरीफाइड एजेंसी को ही चुनें और सारे डॉक्यूमेंट्स अच्छे से चेक करें. ऐसी फर्जी कॉल की शिकायत यहाँ करें. रुको, सोचो और ऍक्शन लो. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. हॅलो, मी पोलीस स्टेशन वरून बोलत आहे. तुमच्या सोबती विकासला अटक झाली आहे. बाजारात एका मुलीची छेड काढत होता तो. त्या मुलीने FIR केली आहे. आम्ही तुम्हाला FIR ची कॉपी पाठवली आहे, चेक करा. पुलेरीची इज्जत वाचवायची असेल तर 2 लाख रुपये पाठव. तुम्हाला फोनवर लिंक पाठवत आहे. हा पाठवा, लिंक पाठवा. ऐका, पैसे पाठवायची काही गरज नाही. चा विकास आमच्या सोबतच आहे. ए विकास, ये इथे. हे बघा. हे तू इकडे. हो, थांबा जरा. त्याला मारायची गरज नाही. त्यांनी काही नाही केलंय. बंधू आणि भगिनीनो, पोलीस, CBI किंवा कस्टम्स अधिकाऱ्याच्या नावाने
धमकीचे फोन जर तुम्हाला येत असतील तर घाबरू नका. हे जे सायबर क्रिमिनल्स असतात ना, तुम्हाला घाबरवण्यासाठी डिजिटल अरेस्टचाही आधार घेऊ शकतात. तुमच्या भीतीला बनवतात हत्यार. सायबर आरोपी करतात तुमच्यावर वार. अशी घटना घडल्यास त्वरित 1930 वर तुम्ही कॉल करू शकता किंवा cybercrime.gov.in वर रजिस्टर करा. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या राज्य कार्यकारिणीची महत्वाची बैठक आज सिडको येथील कॉम्रेड व्ही.डी. देशपांडे स्मारक सभागृहामध्ये रविवारी दिवसभर घेण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष कॉम्रेड प्राध्यापक तानाजी ठोंबरे हे होते. तर या बैठकीचे प्रास्ताविक करताना महासंघाचे सरचिटणीस कॉम्रेड नामदेवराव चव्हाण यांनी गेल्या 4 महिन्यांपासूनच्या घडामोडींचा तपशीलवार आढावा घेतला. पंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सातत्याने पाठपुरावा करूनही सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. महासंघाचे कार्याध्यक्ष कॉम्रेड मिलिंद गणवीर यांनी विदर्भातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत व संघटनेच्या स्थितीबाबत यावेळी माहिती दिली. महाराष्ट्रातील 75,000 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या शासनमान्य आर्थिक मागण्या केवळ अंमलबजावणी नसल्यामुळे प्रलंबित आहेत. यावरती उपस्थित कार्यकारिणी सदस्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांच्या परिणामी सर्व कर्मचाऱ्यांवरती प्रचंड आर्थिक अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आल्याचं मत बैठकीत मांडण्यात आलं. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे किमान वेतन यावलकर समितीच्या शिफारसीची अंमलबजावणी, 10% अपेक्षेप्रमाणे नोकर भरती, उत्पन्नाची अट रद्द करणं, लोकसंख्येचा आकृतीबंध रद्द करणं या मागण्यांसाठी आगामी काळामध्ये जिल्हा पातळीवरती उपोषणे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये घेण्यात आलाय. तसेच नागपूर येथे मुख्यमंत्री कार्यालयासमोर बेमुदत धरणे आणि 10% आरक्षण प्रमाणे भरतीसाठी मुंबईला बेमुदत उपोषण करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. महासंघाचे अध्यक्ष कॉम्रेड प्राध्यापक तानाजी ठोंबरे यांनी बैठकीचा समारोप केला. कामगार कर्मचाऱ्यांवरील अन्याय थांबवण्यासाठी कामगारांचा व्यापक एकजुटीचे प्रयत्न देशभर सुरू असून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनीही व्यापक एकजूट आणखी मजबूत करावी असं आवाहन प्राध्यापक तानाजी ठोंबरे यांनी यावेळी केलं. महात्मा फुले शताब्दी जन्मवर्षानिमित्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे 2 दिवसीय अभ्यास शिबिर प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्यात आले असून येत्या 11 ते 12 एप्रिल रोजी सोलापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे शिबिर होणार आहे. तर रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे शिबिर जूनमध्ये होणार आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या शिबिरांच्या तारखा त्या जिल्हा कमिट्यांच्या बैठका एप्रिल अखेरपर्यंत होऊन निश्चित केल्या जाणार आहेत. स्वामी विवेकानंद उद्यान येथे उद्यानप्रेमी मित्रमंडळ आणि ज्योती स्मृतिवनच्या वतीने माजी सैनिक तथा माजी पोलीस आणि सातवाहन बुद्ध विहार समितीचे माजी उपाध्यक्ष सुखदेवराव म्हस्के यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. स्वामी विवेकानंद उद्यान येथे नेहमीच सामाजिक बांधिलकी राखत विविध उपक्रम राबवले जातात. या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या प्रत्येक सदस्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि अन्य कारणानिमित्ताने सर्वजण वृक्षारोपण करतात. तर त्याचाच एक भाग म्हणून स्वामी विवेकानंद उद्यान येथे उद्यानप्रेमी मित्रमंडळाच्या वतीने माजी सैनिक तथा माजी पोलीस आणि सातवाहन बुद्ध विहार समितीचे माजी उपाध्यक्ष सुखदेव म्हस्के यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ज्योती स्मृती वनच्या वतीने पर्यावरण प्रेमी जगदीश कलंत्रे यांच्या वतीने शॉल भगवी गांधी टोपी घालून सुखदेव म्हस्के यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्योती स्मृती वन येथे लिंबाच्या आणि अन्य जातींच्या 6 फूट उंचीच्या झाडांचं रोपण देखील करण्यात आलं. स्वामी विवेकानंद उद्यान येथे उद्यानप्रेमींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. स्वामी विवेकानंद उद्यान येथे सत्कार समारंभ आणि वृक्षारोपण कार्यक्रम असे विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन निरंतर करण्यात आलं होतं. यावेळी माडाचे माजी अध्यक्ष अनिल पोलकर, माजी सैनिक मुरलीधर गंगावणे, माजी पोलीस निरीक्षक कैसर बाबा कटारे, शहर सुधार योग निसर्ग प्रेमी मित्रमंडळ समिती आणि नैसर्गिक चळवळ मित्रमंडळाचे कोषाध्यक्ष NJ गिरी, स्वप्नील परदेशी, वृक्षप्रेमी जगदीश कलंत्री, आशिष चौधरी, ॲडव्होकेट चंद्रमुनी हिवराळे, नायबराव दाभाडे, मनपा उद्यान विभागाचे अधिकारी पवन कुमार, भरत जाधव आदींसह स्वामी विवेकानंद उद्यानात येणारे उद्यानप्रेमी योगा ग्रुप, भावतू सब मंगलम मेडिटेशन ग्रुप, स्वामी विवेकानंद उद्यान व्हॉट्सअप ग्रुप, शहर सुधार समिती, ज्योती स्मृतिवन आदी ग्रुप, सामाजिक बांधिलकी संस्थाचे प्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय पवार यांनी केलं. यावेळी ज्येष्ठ मंडळींनी शुभेच्छा संदेश दिला तर रोडगे यांनी आभार मानले. किरकोळ कारणावरून हॉटेल व्यावसायिकावरती कटरने वार केल्याची घटना API कॉर्नर परिसरात घडली आहे.
या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोहे इतक्या कमी भावात का विकतो असं म्हणत एका व्यावसायिकावरती कटरने वार केल्याची घटना एपीआय कॉर्नर परिसरात घडली आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अक्षय पाटील राहणार जय भवानी नगर असं आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी कोमल सिंग जालान सिंग राजपूत राहणार मुकुंदवाडी यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार 7 एप्रिल रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास फिर्यादी एपीआय कॉर्नर जवळ पोहे विक्री करत असताना दीपाली हॉटेलजवळ रिक्षामध्ये पोहे विक्री करणारा अक्षय पाटील तिथे आला. तो एवढ्या कमी भावात पोहे का विकतो, तुझ्यामुळे माझं नुकसान होत आहे असं म्हणत वाद घातला. शिवीगाळ करून कटरने हातावरती, तोंडावरती व डोक्यात मारून त्यांनी जखमी केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल हिवराळे करत आहेत. अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. सन 2026-27 या वर्षातील जागा भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज व त्याची प्रत मागवण्यात येत आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र-गव्हर्नमेंट.इन साईट व्ह्यूज ऑल न्यूज किंवा www.maharashtra-government.in साईट अपलोड PDF त्यामध्ये ॲडव्हर्टाइज 2026-27 या संकेतस्थळावरती ताज्या घडामोडींमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक 15 मे 2026 पर्यंत सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत आहे. सदरील योजनेचं अर्ज आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य 3 चर्चपथ पुणे 1 यांच्याकडे कार्यालयामध्ये सादर करण्याचं आवाहन RM शिंदे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. गृह खात्याचं लक्ष नाही तर शेतकऱ्यांसाठी सरकार उदासीन असल्याचं देखील अंबादास दानवे यांचा आरोप. तर वेरूळमध्ये जमिनीच्या वादातून रस्त्याची कोंडी, सोन्याचे भाव असलेल्या जमिनीसाठी शेतकरी आक्रमक. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.